यशोवाणी दिवाळी अंक 2024 करिता लेख अनिता नामजोशी. लेखाचं नाव आहे प्रवास. प्रवास पण खरं तर जीवनाचाच. कुठलंही शिखर गाठणं सोपं नसतं असं म्हणतात, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी गाठायचंच असतं, साध्य करायचं असतं. ते ध्येय प्राप्त झाल्याचा आनंद अवर्णनीय असतोच, पण खरा आनंद असतो त्या ध्येयाप्रत जाण्याच्या प्रवासात. अनेक प्रकारचे प्रसंग येतात, चांगले वाईट, सुखदुःख, वियोग, संयोग, नवनिर्मिती, अपघात यांनी भरलेला हा प्रवास आपलं जीवन समृद्ध करणारा असतो. आता माझंच बघा ना, अपंग म्हणूनच माझा जन्म झाला. अर्थात मी अपंग आहे हे कळायला देखील मला चालता यावं लागलं किंवा चालता येईपर्यंत थांबावं लागलं. माझे पाय गुडघ्याखाली बाहेरच्या बाजूला वाकडे होते. मी चालायला लागले तीच मुळी वाकडी. त्यावेळी तरी मला याबद्दल काय वाटत होतं किंवा काय दुःख होतं मला काहीही आठवत नाही. माझ्या आई वडिलांनी हे स्वीकारलं होतं. मला मोठी 4 भावंड, 2 बहिणी, 2 भाऊ. मी 2 वर्षाची असतानाच एका मांडवात दोघी बहिणींचे लग्न झाले. भाऊ देखील वयाने मोठे होते, त्यामुळे घरात माझं साम्राज्य होतं. मला कुठलीही गोष्ट करायला मनाई नव्हती. त्यामुळे आपण काही वेगळे आहोत असं फारसं वाटतच नसावं. मात्र दर मे महिन्यात आम्ही मुंबईला जात असो 8-10 दिवसांकरता. निरनिराळे डॉक्टर्स, दवाखाने, हॉस्पिटल्स, सारं काही घडतच होतं. या काळातले काही अनुभव अंगावर काटा आणणारेही होते, क्लेशकारक होते. पण डॉक्टर वाडिया यांनी माझ्या वडिलांना सांगितलेला अनुभव फारच क्लेशकारक होता. त्यांनी सांगितलं, तुम्ही मुलीला आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवा, आम्ही तिचं शिक्षण करू, तिच्यावर विविध शस्त्रक्रिया करू आणि त्या करून पाहताना आपल्यालाही कळेल काय होतंय ते. माझ्या सगळ्या जॉईंट्सच थोड्या ॲबनॉर्मल आहेत असं मला त्यांनी सांगितलं. मला काय वाटले हे आता मला सुद्धा सांगता येणार नाही. मी 5वी-6वीत होते. त्या मोठ्या हॉस्पिटलच्या गजांच्या गेटमधून मी बाहेर बघत असलेली उभी आहे असं मला अजूनही दिसतं, आठवतं. अर्थातच नानांनी ठामपणे नाही सांगितलं आणि आम्ही परत आलो. त्यापूर्वीही एकदा 4थीत असताना माझ्यावर एक प्रयोग झाला होता. एका वैद्याने लोखंडी सळई तापवून माझ्या कमरेवर अनेक ठिकाणी डाग दिले होते. एकदा नाही तर 2दा. यातून आज मला काय जाणवतं तर एवढंच, पोटच्या मुलीला बरं वाटण्यासाठी आईबाप काहीही करायला तयार होतात. विश्वास नसलेल्या गोष्टी देखील. खरं तर आमचं घर सुशिक्षित, पण सर्वात मोठं दुःख असतं की पोटच्या अपत्याचे क्लेश पाहणं. अखेर 9वीच्या सुट्टीत माझ्या दोन्ही पायांचे डॉक्टर तळवलकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले. त्यांनी पाय सरळ केले. 6 महिने प्लॅस्टर. नंतर पाय सरळ झाले, पण चाल मात्र बदलली नाही. आता आठवून पाहिलं तर वाटतं मी काही फार दुःखात नव्हते. मुंबईत आईनाना माधवाश्रममध्ये राहत व जवळच असलेल्या डॉक्टर तळवलकरांच्या हॉस्पिटलमध्ये मी. माझे सगळेच दिसणं म्हणजे उंची, हात वगैरे थोडंसं ॲबनॉर्मल होतं, पण घरीदारी मी अगदी नॉर्मल वाढत होते. कॉलेज मी एन्जॉय केलं. कॉलेज संपता संपता प्रेमात पडले आणि लग्न देखील केलं. पुढच्या वर्षी मुलगा. सारं कसं छान चाललं होतं. हे सगळं मी 21 होईस्तोवर माझा 21-22 पूर्ण झाली होती. नानांनी मागे लागून लागून मला बँकेच्या परीक्षा द्यायला लावल्या आणि मी बँकेत लागले. पुढची 38 वर्ष आणि 5 महिने मी बँकेत नोकरी केली. 20 वर्ष ऑफिसर म्हणून आणि आनंदाने. शिक्षणाबद्दल सांगायचं तर माझं शिक्षण दिशाहीन आहे. BA, LLB, CIB, पुढे नंतर रिटायरमेंट नंतर काउन्सिलिंगचा डिप्लोमा. पण हे होत असताना हळूहळू माझे पाय दुखणं वाढायला लागलं होतं. माझा आधार होता तो ब्रुफेन 400चा. याच काळात माझ्या एका मैत्रिणीला तिच्या भावाने कायनेटिक स्कूटरला
2 जास्तीची चाकं लावून वाहन तयार करून दिलं. अर्थातच मी ते शिकले आणि कायनेटिक वर बदल करूनही घेतला आणि मी मुक्त स्वतंत्र झाले. स्कूटरवर बसून मनसोक्त हिंडायला भटकायला लागले. पुढे मारुती 800 शिकले. भावाचं वर्कशॉप असल्यानं त्यानं क्लच थोडासा वर उचलून दिला आणि पाय पोचायला लागला. मग काय ते वाहनही मी खूप चालवलं. अर्थात फक्त गावातल्या गावात कारण मला लायसन्स देणं RTOनी नाकारलं. मीनवाईल घरातल्या अडचणी, छोटी मोठी दुखणी, ऑपरेशन्स हे सगळं चालू होतं. पण काळ मात्र बहारीचा होता. नोकरीत मी नुसती रमलेच नव्हते तर ती मला खूप आवडायला लागली होती. अनेक ग्रुप जमवले, कार्यक्रम केले, निवेदन करायला शिकले आणि अतिशय समृद्ध असं जीवन माझ्या वाट्याला आलं. 2006च्या जून महिन्यात मला चिकनगुनिया नावाच्या एका आजाराने गाठलं. तोपर्यंत मी चालत होते, अगदी थोडीफार का होईना. मला पायरी चढता येईन अशी झालीच होती. पण गुनियाने मला हादरवून टाकलं. माझं चालणंच संपलं. सगळे जॉईंट्स दुखायला लागले. 2 महिने मी घरी होते. अखेर वॉकरवर थोडं थोडं चालायला शिकले. मी नोकरी खरं तर सोडायला निघाले होते, पण आमचे ऑफिसेसची मॅनेजमेंट त्यांनी मला बॅक ऑफिसचं काम देऊ केलं आणि नोकरी सोडण्यास मज्जाव केला. या पुढची 6 वर्ष मी नोकरी वॉकर सकट केली. आता मात्र निवृत्त आहे. मग मी आता करते तरी काय? हा मोठाच प्रश्न मला पडला. पण या प्रश्नातून बाहेर यायला यशोवाणीनं मदत केली. आपण काही करू शकतो याची जाणीव दिली. शिवाय माझा वाचक मंच आम्ही जोरात चालू केला. पुस्तकं वाचायची हा नाद होताच. ग्रुप पण चांगला झाला. मग काय, पुस्तक परिचय, अभिवाचन, एका लेखकाची अनेक पुस्तकं वाचायची, त्यातली सूत्र, त्यातली विसंगती यावर चर्चा करायची, छोटे मोठे कार्यक्रम करायचे. अगदी सुरेश भटांच्या गझल वाचनापासून तर पावसाच्या कविता गाण्यापर्यंत. निवृत्त जोडप्यांचे संवाद स्वतः लिहून घरोघरी मातीच्या चुली असे अनेक कार्यक्रम आम्ही केले. आकाशवाणीची ड्रामा आर्टिस्ट मी आधीपासूनच होते आणि आता तर सर्वजणी मिळून कार्यक्रमही करत असो. पथनाट्य लिहिली, वाचली, त्याला बक्षीसही मिळाली. आता आयुष्याच्या प्रवासात मी प्रवाह पतीत आहे. जे पुढे येईल त्याला सामोरं जाणं आणि अगदी सध्या म्हणाल तर ब्रिज खेळायला शिकतेय. त्यातही अध्यात्म असतं अशी माझी टीचर म्हणते. मी लगेच हो म्हणते. हेच तर माझं जीवन गाणं. व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, गात पुढे मज जाणे. हा जीवनाचा प्रवास असाच सुखकर होत राहो ही माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे आणि हा प्रवास असाच चालत राहणार आहे.